आणि एक दुर्घटना आषाढी वारी दरम्यान घडलेली आहे। पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांवरती काळानं घाला घातलाय। पुणे जिल्ह्यातल्या जेजुरी जवळ ही घटना घडली आहे। सासवड जेजुरी मार्गावरती भरधाव ट्रकनं वारकऱ्यांच्या समूहाला जोरदार धडक दिली। या अपघातात 3 वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे, तर 10 वारकरी जखमी झालेत। मृतांमध्ये राजश्री भोसले, माधवी सरवडे आणि नंदा पवार यांचा समावेश आहे। मिळालेल्या माहितीनुसार वारकरी पायी वारी करत असताना भरधाव ट्रकनं त्यांना धडक दिली। या धडकेनंतर घटनास्थळी चांगलाच गोंधळ उडाला। जखमी वारकऱ्यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं, तर काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देखील समोर येते। हा नेमका अपघात कसा घडला ते देखील आपण पाहूयात। ही घटना नेमकी घडली कशी? सासवडहून जेजुरीला जात असताना ही दुर्घटना घडली आहे, ज्यात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झालाय। पायी वारीसाठी निघालेल्या महिला होत्या, तसंच दिंडीतले वारकरी हे पायी चालत निघालेले होते आणि तेवढ्यात हा वारीमधलाच असणारा ट्रक, ज्याच्यामध्ये खाण्यापिण्याचं अन्नधान्याचं सामान असतं किंवा काही ज्येष्ठ वारकरी सुद्धा ट्रकमध्ये बसलेले असतात आणि याच वेळी जो ट्रक चालक होता तो सुद्धा 70 वर्षीय ज्येष्ठ वारकरी होता असं कळतंय। त्याचबरोबरीनं या वारकरीची प्रकृती स्थिर नव्हती अशी देखील माहिती समोर येते। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घटनास्थळी जाऊन वारकऱ्यांची विचारपूस केली। त्यांनी जखमी वारकऱ्यांची देखील भेट घेतली। तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। त्या तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी घडलेला नेमका प्रकार काय होता याबद्दलची सुद्धा माहिती घेतली आणि जे जखमी आहेत अशा सगळ्या वारकऱ्यांची सुद्धा त्यांनी भेट घेतली आहे। उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री या नात्यानं त्या तिथे पोहोचल्या होत्या। आताच मी सगळ्या वारीमध्ये झालेल्या अपघातातल्या महिलांना भेटून आले। खरं तर ही अत्यंत वेदनादायी आणि दुःखद घटना आहे। एक ट्रक वारीमध्ये घुसला आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 9 महिला जखमी आणि त्यातल्या 3 महिला मृत्यू पावलेल्या आहेत। त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि आत्ताच मी जखमींना पण भेटून आलेलं आहे। काहींचं थोडंसं फ्रॅक्चर झालेलं आहे आणि काही मुकामार लागलेला आहे, त्यामुळे काही चांगल्या आहेत बाकीच्या सगळ्या स्त्रिया। आणि जशी मला लगेच घटना कळली, मी लगेच इथे आले। मी ह्या साईडला होतेच, त्यामुळे मी लगेच इथे येऊन त्यांच्या उपचारासंबंधी सगळं देखरेखीखाली सगळे प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत की त्यांना सर्वतोपरी मदत करा, अशा मी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत। आणि मृत व्यक्तींना आपल्याला माहिती आहे की GR आपला महाराष्ट्राचा मागेच निघालेला होता की मृत व्यक्तींना 4 लाख रुपये आपण शासनातर्फे देणार आहोत। जखमींचाही संपूर्ण खर्च आपण करणार। अपघात नेमका कसा झाला या संदर्भात काय सांगता येईल? चालत असताना बहुतेक ते ड्रायव्हर सकाळची वेळ असल्यामुळे बहुतेक त्यांनी काहीतरी गोळ्या घेतल्या असं समजतंय। चौकशी अंती मला सगळी माहिती कळेल। तर जेजुरी जवळ झालेल्या वारकऱ्यांच्या अपघात प्रकरणी धक्कादायक दावा करण्यात आलाय। वारकऱ्यांना धडक दिलेला ट्रक हा वयोवृद्ध चालक नाही तर तरुण चालवत होता असा खळबळजनक दावा केलाय। अपघातात पाहिलेले प्रत्यक्षदर्शी प्रदीप आमटे यांनी हा दावा केलेला आहे। तरुणाकडनं हा अपघात झालाय, मात्र लोक मारतील म्हणून या तरुण चालकाला पोलीस बाजूला घेऊन गेले असा गौप्यस्फोट प्रत्यक्षदर्शीने केलाय। त्यामुळे आता पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। एकीकडे जो चालक होता तो वयोवृद्ध होता अशी माहिती समोर येते, तशाच स्वरूपाची दृश्यही समोर आली होती, मात्र आता एक वेगळाच दावा करण्यात आलाय। तर जेजुरीतल्या वारकऱ्यांच्या झालेल्या या भीषण अपघातानंतर राज्य सरकारनं मृतांच्या कुटुंबियांसाठी मदतीची घोषणा केली आहे। या दुर्घटनेमध्ये जीव गमावलेल्या प्रत्येक वारकऱ्याच्या कुटुंबाला राज्य सरकारकडनं 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे। या दुर्दैवी घटनेनं संपूर्ण राज्यभरातनं हळहळ व्यक्त होतीये। शासनानं मृतांच्या कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी तातडीनं मदत जाहीर केली आहे। अपघातातील जखमींवरती उपचार सुरू असून प्रशासनाकडनं परिस्थितीवरती लक्ष ठेवलं जात आहे। दरम्यान या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देशही देण्यात आले। घडलेल्या या संपूर्ण दुर्घटनेनंतर आता प्रत्येकी 5 लाखांची मदत ही मृत वारकऱ्यांच्या कुटुंबियांसाठी घोषित करण्यात आलेली आहे। मात्र या घडलेल्या घटनेनंतर ड्रायव्हरच्या बाबतीत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। एकीकडे जी दृश्य समोर आली आहे त्यात वयोवृद्ध वारकरी पाहायला मिळाले, तर दिंड्यांसाठी शासनानं स्वतंत्र गॅझेटेड पालखी मार्ग तयार करावा जेणेकरून अपघात होणार नाही अशी मागणी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष यांनी केली आहे।
संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज सामाजिक संस्थांचे अध्यक्ष आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय सांगताल, सासवड जेजुरी रोडवर ट्रकचा अपघात झाला, त्यात 4 वारकऱ्यांचा मृत्यू झाला, तर कशा उपाययोजना केल्या पाहिजे? मुळात मी संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या वतीने गेलेल्या वारकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि जे जखमी आहे ते लवकर बरे होय अशी निवृत्तीनाथांच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. मुळात वाहनांचं नियंत्रण, व्यवस्थापन आणि या सुविधाने आपल्याला जर योग्य मार्ग काढायचा असेल तर गॅजेटेड पालखी मार्ग हा व्हावा आणि स्वतंत्रता त्या आपल्या सर्व दिंड्यांना, सर्व वारकऱ्यांना या सोहळ्याला मार्ग मोकळा मिळावा यासाठी शासनाने वारी संबंधाने स्वतंत्र एक सुरक्षा पथक म्हणा, ट्रॅफिकचं व्यवस्थापक म्हणा, पोलीस बंदोबस्त एक स्वतंत्र कायमस्वरूपी सोबत ठेवावा अशी एक मी शासनाला विनंती करतो. आणि या ज्या दुर्घटना घडताय अशा पद्धतीने वाहनांवर नियंत्रण करण्यासाठी काहीतरी नियमावली बनवावी. ज्यावेळेस जो पालखी मार्ग जात आहे त्या पालखी मार्ग पूर्णपणे तो वाहनमुक्त व्हावा. जर वाहनमुक्त झाला तर दुर्घटना या कमी होतील. आणि आपल्या संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांची एक मागणी आहे की ह्या दुर्घटना कमी व्हाव्या याकरता स्वतंत्र गॅजेटेड पालखी मार्ग मिळावा की जेणेकरून जो आपला 29 दिवसाचा प्रवास आहे हा 21 दिवसावर यावं. शासनाने याच्यावर चांगल्या प्रकारे काम करून वारकऱ्यांसाठी हा गॅजेटेड पालखी मार्ग जर उपलब्ध करून दिला तर होणारे अपघात टळतील, दुर्घटना टळतील. त्यासाठी शासनाने स्वतंत्र गॅजेटेड कमी दिवसांत आणि लवकर व्यवस्थापन म्हणजे प्रत्येक पालखीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी पालखी थांबते ठिकाणी निवारा शेड, टॉयलेट, बाथरूमची सुविधा म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवर दरवर्षी हा खर्च होणार नाही. म्हणून एक गॅजेटेड, सुरक्षित, स्वतंत्र निवृत्तीनाथांचाही पालखी मार्ग व्हावा आणि जे पालखी मार्ग आता बनलेत याला सुरक्षा मिळावी अशी मी विनंती करेल शासनाकडे. तिचं काय सांगताल, ज्या ट्रकचा अपघात झाला त्याचे ड्रायव्हर चालक हा 70 वर्ष होता, त्यामुळे त्याचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाल्याचं माहिती समोर येते. तर काय मागणी करणार आहे सरकारकडे? सर्वात महत्त्वाचा एक विषय असा आहे की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि संत परंपरेमध्ये वारकरी आणि वारी हे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि वारी जर करत असताना ही वारी एक उपासना आहे आणि उपासनेच्या संबंधाने जर शासन इतकी उपाययोजना करते तर हे असा पाठीमागे एक JCB वारीमध्ये गेला, अनेक वारकऱ्यांना तो त्रास झाला. दरवेळी जर असा जर प्रकार होत असेल तर शासनाने याच्यावरती कठोर एक भूमिका बजावली पाहिजे.